आता लक्ष्मीची पावलं उमटवायची आहेत. वा, बेस्ट. साक्षात लक्ष्मीची पावलंच दिसत आहेत. किती मूर्ख आहे हा आदित्य. मोलकर्णी सोबत लग्नाची स्वप्न बघतोय आणि मला या मूर्ख माणसासोबत हे विधी करावे लागतंय. पण हरकत नाही, याच्याशी लग्न करणं माझा उद्देश नाहीच आहे. मला फक्त अहिल्याला बरबाद झालेला बघायचंय आणि त्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. किती मूर्ख माणसं आहेत ही. स्वतःला खूप हुशार शहाणी समजतात, पण यांना जरा सुद्धा कल्पना नाहीये की यांच्या घरात लक्ष्मीची नाही तर मृत्यूची पावले उमटत आहेत. आता अंगठी शोधायचा खेळ सुरू करूया. नेमकं काय सुरू आहे अनुष्का मॅडमच्या मनात? आणि त्या कुंडांशी यांचा काय संबंध? त्या कुंडांना सोडवायला अनुष्का मॅडमनी का पैसे दिले? काय रे, तुम्ही केलं काय? मला ब्रँड अँबॅसिडर या पदावरनं काढण्यासाठी तर अनुष्का मॅडमने हे समज केलं नसेल ना? कट. आदित्य, मस्त झालं शूट. काय झालं? मी जे पाहिलं ते खरं होतं की आता जे पाहते ते खरं आहे? अनुष्का मॅडम हे समजा मुद्दाम करतायत का? कुठे हरवलीस? मस्त केलं ना दादाने. वाव, ग्रेट. छान झालं सगळं. थँक्यू. राकेश, खरंच खूप छान दिसतेस तू. हे छान कामही केलं. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय पारू, जमलं ना मला? नाही म्हणजे मला नाही वाटत मला पारू इतकं जमलं असेल चांगलं. कारण शूट सुरू असताना अनुष्का म्हणण्याऐवजी आदित्य सतत एक पारू पारूच म्हणत होता. बहुतेक आदित्यला तीच दिसत होती.
अनुष्का काही काय बोलतीयस? अरे खरंच तुला आठवत नाहीये का? नाही, मे बी गडबडीत नकळत झालं असेल तुझ्याकडून. इट्स ओके. मला काही वाईट वगैरे वाटलेलं नाहीये. अरे पारू तुझी चांगली मैत्रीण आहे आणि ती सतत एक तुझ्या अवतीभोवती फिरत असते, त्यामुळे तिचं नाव तुझ्या तोंडात बसलं असेल. इट हॅपन्स. इट्स ओके. एनिवे, आपली ही ऍड सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करणार आहे, कारण सुरुवातीपासूनच या ऍडला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालाय आणि माझा निर्णय योग्य होता हेच सिद्ध होतंय. मी आलोच. मॅम, आदित्य बघाना नाराज झालाय. प्लीज तुम्ही त्याच्याशी बोला ना. हे बघ, माझा निर्णय योग्य होता हे सिद्ध झालंय आणि मी चुकीची आहे हे त्याने अजून सिद्ध केलेलं नाही आणि आजच्या या ऍड नंतर ते त्याला जमेल असं वाटतही नाही. शेवटी किर्लोस्कर घरात आणि कंपनीत मी प्रवेश मिळवलाच, आणि तोही विश्वासाने. आता ही अहिल्या अंधळ्यासारखी माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मग मी तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिचं हे साम्राज्य उद्ध्वस्त करेन. पारू, अगं अशी का उभी राहिलीयस? बरं मला सांग, आजचं शूट कसं झालं? खरं खरं सांग, तू माझ्या जागी स्वतःला बघत होतीस ना? अगं इट्स ओके. मी तुझ्या जागी असते तर मी पण तेच केलं असतं. इट्स व्हेरी नॉर्मल, स्वाभाविक आहे. आणि माझा आदित्य आहेच असा की कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. तू पडली आहेस का प्रेमात? अनुष्का मॅडम, आदित्य सरांसोबत लगीन होणार आहे तुमचं. त्यांच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे. ते आहेच. मी पण वाट बघते. मी कधी एकदा आदित्यशी लग्न करते आणि या घरात सून म्हणून येते. आणि तो दिवस लांब नाहीच आहे. अनुष्का मॅडम, शूटिंग सुरू व्हायच्या आधी तुम्ही बाहेर गेला होता, तेव्हा तुम्ही कुणाला न का पैसे दिले तू? आदित्य दादा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. आज शूटिंग सुरू असताना तुम्ही अनुष्काला पारू समजून सगळ्या विधी करत होता. तुम्हाला पारू सोबतचं लग्न, सॉरी, आय मीन पारू सोबतच्या ऍडशूटची आठवण येत होती का? तुम्ही पारूला अनुष्काच्या जागी बघत होता? सिरियसली? रिया, असं काही नाही आहे. ते मी दिवसभर पारूचं नाव घेत असतो, सो तोंडात बसलं. सो सवयीने. हे चुकीचं आहे ना पण आदित्य दादा. तुमचं अनुष्का सोबत लग्न ठरलंय आणि तिच्या व्यतिरिक्त कुठल्याही मुलीचं नाव तुमच्या तोंडातून येणं तुम्हाला समजतंय ना आदित्य दादा मी काय म्हणते? म्हणजे आता अनुष्का समजूतदार आहे म्हणून तिने हा विषय नाही वाढवला.
तुम्हीच विचार करा ना, किती त्रास झाला असेल तिला, किती वाईट वाटलं असेल. हे बघ प्रिया, मी समजू शकतो, पण माझं असं अजिबात काही इंटेन्शन नव्हतं. माफ करा आदित्य दादा, पण तुम्ही जरा जास्तच पारू पारू करता असं नाही वाट. आय मीन, पारूसाठी तुम्ही आईंशी भांडलाय. पारूला हा जॉब करायचा नसून सुद्धा आईने तिच्यासाठी एवढं करून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की आई तिच्यावर अन्याय करतायत. प्रिया, मला एक सांग, तुला जॉबवरून कोणी काढलं? तू आमच्या कंपनीत फक्त एक एम्प्लॉई आहेस. ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये. आईंचा मग आईने जो हा डिसिजन घेतला होता तो बरोबर होता? म्हणजे त्यावेळी आई दिशाच्या बोलण्यात आल्या होत्या, दिशाने गडबड केली. एक्झॅक्टली. पारूच्या बाबतीतही सेम अगदी तसंच घडतंय. जे आई चुकू शकते. पारूला ब्रँड अँबॅसिडर हे पद सोडायचं नाहीये, तरीही तिला ते सोडावं लागतंय आईमुळे. आणि माझा राग असा डायरेक्टली आईवर नाहीच आहे. ती अशी कोणाच्या तरी बोलण्यात येते आणि पण मग आईंना माहित नसेल काय सगळं? हे बघा आदित्य दादा, बोलून होतील ना गोष्टी सॉर्ट. तुला जेव्हा जॉबवरून काढलं होतं तेव्हा तिने तुझं ऐकलं होतं? प्रिया, आम्ही जर गावी आलो नसतो ना, दिशाचं भांड फुटलं नसतं ना. मला सगळं मान्य आहे आदित्य दादा, पण तुमच्यामधला आणि आईंमधला विसंवाद नाही बघवत, आता नाही सहन होते. अरे मला सांग, मला सहन होतंय का यार? असा तर एकही क्षण आईसोबत बोलल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याला कल्पनाही करू नाही शकत मी की मी आईसोबत बोलत नाहीये. पण ज्या आईने मला माणसांशी माणसांसारखं कसं वागायचं हे शिकवलंय ना, त्याच आईने मला बिझनेसही शिकवलाय. म्हणूनच पारू ब्रँड अँबॅसिडर असणं हे मी पर्सनली नाही तर बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतो. इट्स ओके आदित्य दादा. आय होप हा तिढा लवकरात लवकर सुटेल. पण तुमच्यातला आणि आईंमधला वैचारिक मतभेद बोलल्याशिवाय नाही सुटणार आहे. तुम्ही प्लीज एकदा बोलून बघा ना आईंशी. आई, तुला आदित्य दादा, प्लीज फक्त एकदा बोलून बघा आईशी, माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे, मी बोलतो आईशी. अगं हो, मी आदित्यला पण सांगितलं. अगं, एका गरजू माणसाला अर्जंट पैशांची गरज होती. मी तीच मदत करायला गेली होती. खोटं बोलताय तुम्ही. मी स्वतः बघितलंय तुम्हाला त्या गुंडांना पैसे देताना. त्या गुंडांनी ते पैसे घेतले, ते पैसे घेऊन ते पोलीस स्टेशनात गेले आणि मग त्याच पैशांनी त्यांनी त्या गुंडांना सोडवलं ज्यांनी माझ्या चेहऱ्यावर शाई फेकली होती आणि ज्यांनी आदित्य सरांवर हात उचलला होता. अनुष्का मॅडम, मला अजून बी विश्वास बसत नाहीये की त्या गुंडांना सोडवण्यासाठी तुम्ही पैसे दिले. उगाच काहीही बोलू नकोस हा पारू. काही काय बोलतेस? एकतर मी तुझ्या या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी तुझ्याशी नीट बोलतेय ना, तेच बघ. आणि कशाला पाहिजे तुला हे सगळं? असतात काही काही गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांशी नाही शेअर करू शकत. प्रत्येकाने आपापली मर्यादा ठेवून राहावा. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत अनुष्का मॅडम. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. पण तुम्ही किर्लोस्करांची होणारी सून आहात. तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत असायला हव्यात. आणि मला वाटतं की
हे समजत देवी यांना बी कळायला पाहिजे. त्यांना बी माहीत असायला हवं की त्यांची होणारी सून नेमकी कशी आहे ते. आधीच त्या दिशा मॅडमनी आमच्या समन्यांचं तोंड भाजलंय. आता परत आम्हाला तशी चूक करायची नाही. पारू थांब. ऐक ना, तुला वाटते तसं काहीच नाहीये. तू काय एवढं वाढवतेस? आणि अगं अहिल्या मॅमला सांगायची काही एक गरज नाहीये. अनुष्का मॅडम, देवी यांना मी समजत सांगणार आहे हे तर नक्की आहे. तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर तुम्ही बी येऊ शकता. पण मला नाही वाटत तुमच्याकडे बोलायला काय असेल. काय काय ऐकल्या? काय झालंय? एवढा कसला विचार करतेस? श्रीकांत, आजचं शूट मधलं आदित्यचं वागणं मला अजिबात नाही आवडलेलं. वहिनी ऐका ना, मी काय म्हणते, आज जे शूट मध्ये माझे फोटो काढण्यात इतके छान आलेत, इतके छान आलेत की म्हणजे अशी एखादी प्रोफेशनल मॉडेल असते ना तसे आलेत काही फोटो. तुम्ही मला ते सेपरेट द्या. नाही म्हणजे काय आहे, परत आपल्याला जर ब्रँड अँबॅसेडर बदलावी लागली तर उगाच आपली धावपळ नको म्हणून, है ना? दामिनी, जरा स्वतःच्या जगातून बाहेर ये आणि बघ आजूबाजूला. इतरही माणसं आहेत, त्यांनाही एक जग आहे आणि त्यांच्याही आयुष्यात काहीतरी घडत असतं. मला काहीतरी बोलायचंय. बोल, काय बोलायचं? देवी आई, मला तुम्हाला हे सांगायचं. पारू, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. चल ना. जाऊया ना, पण त्याआधी मला देवी आईशी बोलायचंय. पण त्याआधी आपण बोलूयात. माझं पण महत्वाचं काम आहे ना. अनुष्का थांब. पारूला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तिच्या देवी आईशी. तू का अडवतेस? अरे आदित्य, मला माहितीये ना तिला काहीच महत्वाचं नाही सांगायचंय. पारू चल ना. अनुष्का, पारूचा हात सोड. पारू, बोल, तुला काय महत्वाचं बोलायचं आहे? अनुष्का, आता बोल, का केलंस तू? आदित्य, पारूचा काहीतरी गैरसमज झालाय. मी ते पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दिले होते. अरे खोटं बोलतेस तू. तू सांगितलं होतं काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून. अनुष्का प्लीज, आता तरी खरं बोल. तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे यार. शपथ, सीडीचं कव्हर वेगळा असल्यावर आणि सीडी आत वेगळी असल्यानंतर वेगळाच पिक्चर सुरू होतो की नाही, तसं झालंय. आता ना मज्जा येणार आहे फार. ठीक आहे, सांगते. बेटर. हो, मी दिले होते त्या गुंडांना पैसे. मी सोडवलं होतं त्या गुंडांना.